Hello dear student, my name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Savan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. We have already started our unit number 2nd and this is a lecture number 3rd. ठीक आहे, तर आपण जो काय आपला सेकंड युनिट आहे आयसी इंजिन्स आणि गॅस टर्बाइन तो आपण ऑलरेडी चालू केलेला आहे. या टॉपिकचं वेटेज आहे 14 मार्काचं. ठीक आहे, तर आजचं आपण हे जे काय लेक्चर बघतोय हे 3rd लेक्चर आहे. तर लास्ट लेक्चरला आपण आयसी इंजिनचे कोणकोणते वेगवेगळे कंपोनेंट्स असतात याबद्दल आपण डिस्कस केलं होतं की त्याच्यामध्ये आपण बेसिकली पेट्रोल आणि डिझेल इंजिन याचे कॉमन पार्ट सुरुवातीला डिस्कस केले होते. त्यानंतर कॉमन पार्ट डिस्कस करून झाल्यानंतर मग स्पेसिफिकली पेट्रोल इंजिनच्या बाबतीतले कोणते पार्ट्स असतात आणि डिझेल इंजिनच्या बाबतीतले कोणते पार्ट्स असतात हे देखील आपण डिस्कस केलं होतं. तर आजच्या लेक्चरला आपण त्याचा पुढचा पार्ट डिस्कस करतोय. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तुमचं जे काही कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग असणार आहे तुमच्या डिझेल इंजिनचं ते आपण स्टडी करणार आहोत. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक डिझेल इंजिन आपण स्टडी करणार आहोत. जर सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू बघायला गेलं तर तुमच्या सिलेबसमध्ये फक्त 4 स्ट्रोक डिझेल इंजिन इन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, 1 बाय 1 त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपण बघत जाऊया. तर बघा, याच्यामध्ये 4 स्ट्रोक डिझेल इंजिन, तर याच्यामध्ये बघा ते 2 टर्म्स दिसत आहेत तुम्हाला. एक आहे 4 स्ट्रोक आणि दुसरं आहे डिझेल इंजिन. तर सुरुवातीला आपण काय करू, 4 स्ट्रोक म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर मग आपण डिझेल इंजिन कडे येऊया. ठीक आहे, मग बघा, ज्यावेळी एखादं 4 स्ट्रोक आपण म्हणत असो, 4 स्ट्रोक इंजिन ज्यावेळी आपण म्हणत असतो तर त्या इंजिनमध्ये एक मेकॅनिकल सायकल कंप्लीट व्हायला तुमच्या पिस्टनचे 4 स्ट्रोक घडवून आणायला लागतात आणि 2 क्रँकचे रिव्हॉल्युशन होत असतात. मग आपण असं म्हणू शकतो की 4 स्ट्रोक इंजिन मध्ये 1 मेकॅनिकल सायकल इज कम्प्लिटेड बाय मेकिंग 4 स्ट्रोक ऑफ द पिस्टन्स अँड 2 रिव्हॉल्युशन ऑफ द क्रँक. तर बघा, मग आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो 4 स्ट्रोक सायकल इंजिन इज वन इन विच 1 मेकॅनिकल सायकल इज कम्प्लिटेड इन 4 स्ट्रोक ऑफ द पिस्टन अँड 2 रिव्हॉल्युशन ऑफ द क्रँकशाफ्ट. ठीक आहे, तर एक मेकॅनिकल सायकल कंप्लीट व्हायला आपल्याला पिस्टनचे 4 स्ट्रोक करावे लागतील आणि त्या 4 स्ट्रोक बरोबर तुमच्या ज्या क्रँकशाफ्टचे आहेत ते 2 रिव्हॉल्युशन होणार आहे. ठीक आहे, तर मग हे 4 स्ट्रोक कोणकोणते असणार आहेत, तर बघा त्याच्यामध्ये सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट असे ते 4 स्ट्रोक असणार आहेत. तर आपण ते बघूया 4 स्ट्रोक कोणकोणते आहेत. तर त्याच्यामधला पहिला स्ट्रोक असणार आहे सक्शन स्ट्रोक, दुसरा असणार आहे कॉम्प्रेशन स्ट्रोक, तिसरा असणार आहे पॉवर स्ट्रोक आणि चौथा असणार आहे एक्झॉस्ट स्ट्रोक. तर अशा ह्या 4 स्ट्रोकच्या मदतीनं आणि 2 रिव्हॉल्युशन ऑफ द क्रँकच्या मदतीनं तुमची ही सायकल पूर्ण होत असती. तर हे 4 स्ट्रोक बघा कशा पद्धतीने असतात ते एका आपण अॅनिमेशन मध्ये बघत जाऊया. हा बघा, तुमचा सक्शन स्ट्रोक होत आहे, त्यावेळी पिस्टन टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटरकडे येत आहे. नंतर दुसरा स्ट्रोक तुमचा कॉम्प्रेशन स्ट्रोक आहे, एक क्रँकचं रिव्हॉल्युशन पूर्ण झालं. आता तिसरा स्ट्रोक पॉवर स्ट्रोक झाला आणि त्यानंतर आता चौथा स्ट्रोक एक्झॉस्ट स्ट्रोक झाला. आता इथे एक रिव्हॉल्युशन कंप्लीट झालं. म्हणजेच ह्या 4 स्ट्रोक मध्ये तुमच्या 2 रिव्हॉल्युशन ऑफ द क्रँक पूर्ण होत असतात. ठीक आहे, तर आता हे 4 स्ट्रोक तरी समजले. आता क्रँकच्या रिव्हॉल्युशन जर बाबतीत बघायला गेलं तर तुमचा क्रँकशाफ्ट काय करणार आहे, जर आपण 0 डिग्री पकडला तर 0 डिग्री पासून पहिल्यामध्ये काय होईल, तो 180 डिग्री मूव्ह होईल, त्यानंतर परत तो 360 डिग्री मूव्ह होईल, त्यानंतर एक रिव्हॉल्युशन कंप्लीट होईल आणि परत राहिलेला दुसऱ्या रिव्हॉल्युशन मध्ये तो 540 आणि 720 असा तो रिव्हॉल्युशन कव्हर करणार आहे. म्हणजे बघा, आपण या इमेजच्या मदतीने आपण बघूया. तर स्टार्टिंगला समजा क्रँकच्या रिव्हॉल्युशनच्या बाबतीत बघायला गेलं तर आपण इथं 0 डिग्री त्याला कन्सिडर केलं. तर 0 डिग्री पासून पूर्ण जर इथपर्यंत आपण आलो 180 डिग्री, त्यावेळी तुमचा कुठला स्ट्रोक असणार आहे, सक्शन स्ट्रोक असणार आहे. तर तुमची क्रँकशाफ्टचे 2 रिव्हॉल्युशन कसे होत असतात ते आता आपण बघत आहे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये काय झालं, 0 डिग्री सेल्सिअस पासून 0 डिग्री पासून 180 डिग्री पर्यंत तुमचा सक्शन स्ट्रोक कंप्लीट झाला. त्यानंतर पुन्हा 180 डिग्री पासून 360 डिग्री पर्यंत तुमचा दुसरा स्ट्रोक होणार आहे कॉम्प्रेशन स्ट्रोक. आणि ह्या 2 स्ट्रोक मध्ये तुमच्या एक क्रँकचं रिव्हॉल्युशन पूर्ण झालेलं आहे. आता त्याच्यानंतर पुढं पुन्हा आपण जर इथं 360 पासून कंटिन्यू केलं तर बघा, तिसरा स्ट्रोक तुमचा चालू होणार आहे एक्सपान्शन स्ट्रोक, ज्याला आपण पॉवर स्ट्रोक देखील म्हणत असतो. तो तुमचा 540 डिग्री पर्यंत येणार आहे. त्यानंतर पुन्हा 540 डिग्री पासून पुढे आपण आलो तर तो इथपर्यंत येईल
त्यामध्ये आपण 720 डिग्री पर्यंत आपलं रिव्हॉल्युशन पूर्ण करणार आहे. इथं तुमचं दुसरं क्रँकचं रिव्हॉल्युशन पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे, तर रिव्हॉल्युशनच्या बाबतीत समजलं तर 2 रिव्हॉल्युशन पूर्ण होणार आहेत आणि हे 2 रिव्हॉल्युशन पूर्ण होत असताना तुमचे हे 4 स्ट्रोक अशा पद्धतीनं कंप्लीट होत असणार आहेत. तर आपण परत एकदा याच्यामध्ये जर सगळे जर अँगल कनेक्ट केले तर बघा 0 डिग्री पासून 180 डिग्री पर्यंत तुमचा सक्शन स्ट्रोक असणार आहे. 180 डिग्री पासून 360 डिग्री पर्यंत तुमचा कॉम्प्रेशन स्ट्रोक असणार आहे. 360 डिग्री पासून पुन्हा 540 डिग्री पर्यंत तुमचा एक्सपान्शन किंवा पॉवर स्ट्रोक असणार आहे आणि 540 पासून 720 पर्यंत तुमचा पुढचा एक्झॉस्ट स्ट्रोक असणार आहे. अशा पद्धतीने तुमचे हे 2 रिव्हॉल्युशन ऑफ द क्रँक पूर्ण होणार आहे. ठीक आहे, तर ही एक वॉल्व टायमिंग डायग्राम आहे, त्याच्या मदतीने आपण ते क्रँकचे रिव्हॉल्युशन समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर वॉल्व टायमिंग डायग्राम तुमच्या सिलेबसला नाहीये, फक्त जस्ट ते क्रँकचं रिव्हॉल्युशन समजावं म्हणून मी ती डायग्राम तुम्हाला इथं दाखवलेली आहे. ठीक आहे, तर आता आपण 4 स्ट्रोक समजून घेतले की 4 स्ट्रोक म्हणजे काय असतात आणि ते 4 स्ट्रोक कोणकोणते आहेत ते आपण समजून घेतलं. आता आपण त्याच्या पुढच्या पार्टकडे जाऊया, डिझेल इंजिनकडे जाऊया. ठीक आहे, तर बघा डिझेल इंजिनकडे जर गेलं तर डिझेल इंजिन हे काय आहे, एक इंटरनल कंबशन इंजिन आहे की ज्याच्यामध्ये आपण कॉम्प्रेस्ड एअर ची जी काही हीट आहे, त्याचं जे काही टेम्परेचर आहे त्याच्या मदतीनं त्या इंजिन मध्ये आपण काय करत असतो, तुमचं जे काही डिझेल आहे त्याला फ्युअलला बर्न करायला इनिशिएट करत असतो. ठीक आहे, मग आपण कशा पद्धतीने त्याला म्हणू शकतो बघा, डिझेल इंजिन इज अन इंटरनल कंबशन इंजिन. डिझेल इंजिन काय आहे, एक इंटरनल कंबशन इंजिन आहे की ज्याच्यामध्ये इन विच हीट ऑफ कॉम्प्रेस्ड एअर, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो, हीट ऑफ कॉम्प्रेस्ड एअर इज यूज टू इनिशिएट द इग्निशन ऑफ डिझेल. डिझेलचं जे काय इग्निशन आहे ते इनिशिएट करायचं, सुरुवात करायचं काम कोण करत असतं, तुमच्या कॉम्प्रेस्ड एअर मध्ये असणारे हीट, त्यामध्ये असणारं टेम्परेचर. म्हणजे आपण डिझेल कसं करत असतो, विच इज इंजेक्टेड इन टू द कंबशन चेंबर. ठीक आहे, तर याचा सगळं आपण जर ओव्हरव्ह्यू बघितला तर आपण काय करत असतो, हाय प्रेशराइज्ड डिझेल आपण इंजेक्ट करत असतो आणि कॉम्प्रेशन झाल्यामुळं जे काही एअरचं टेम्परेचर वाढणार आहे त्या टेम्परेचरमुळं तुमचं स्प्रे केलेलं डिझेल काय होणार आहे, ऑटोमॅटिकली बर्न व्हायला चालू होणार आहे. ह्याच्यामध्ये सेपरेट कोणता तुम्हाला इग्निशन सोर्स तुम्हाला द्यावा लागणार नाही. तर हे झालं इंट्रोडक्शन तुमच्या डिझेल इंजिन बाबतीतलं. तर बघा ह्याच्यामध्ये आपण एअरला कॉम्प्रेस करून इग्निशन करत असतो, त्यामुळं ह्या इंजिनला आपण काय म्हणत असतो, कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. तर आपण कसं म्हणू शकतो बघा, इट इज ऑल्सो कॉल्ड ऍज और ऑल्सो नोन ऍज कॉम्प्रेशन इग्निशन इंजिन. त्याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये CI असं म्हणत असतो. ठीक आहे, जर याच्या इन्व्हेन्शनच्या बाबतीत बघायला गेलं तर डिझेल इंजिन हे रॉडॉल्फ डिझेल या इन्व्हेंटरनं इन्व्हेंट केलेला आहे, जो एक जर्मन इन्व्हेंटर आहे आणि एक मेकॅनिकल इंजिनियर आहे. तर आपण कसं म्हणू शकतो बघा, द डिझेल इंजिन नेम्ड आफ्टर रॉडॉल्फ डिझेल विच इज जर्मन इन्व्हेंटर अँड मेकॅनिकल इंजिनियर. ते एक जर्मन इन्व्हेंटर होते, त्याचबरोबर एक मेकॅनिकल इंजिनियर सुद्धा होते आणि त्यांनी ते डिझेल इन्व्हेंट केलेलं आहे आणि त्यांच्या नावावरूनच आपण त्याला डिझेल इंजिन असं म्हणत असतो. ठीक आहे, जर पॉवर सायकलचा जर विचार करायला गेला, ठीक आहे, तर पॉवर सायकल जर विचार करायला गेला तर तुमचं डिझेल इंजिन जे आहे ते डिझेल पॉवर सायकलवरती वर्क होत असतं आणि त्या डिझेल पॉवर सायकलला आपण कॉन्स्टंट प्रेशर हीट ऍडिशन सायकल असं देखील म्हणत असतो. तर बघा आपण असं म्हणू शकतो, डिझेल इंजिन वर्क्स ऑन डिझेल पॉवर सायकल विच इज ऑल्सो कॉन्स्टंट प्रेशर हीट ऍडिशन सायकल, की ज्याच्यामध्ये आपण हीट इंजिन मध्ये कोणत्या प्रोसेसनं हीट ऍडिशन करत असतो त्यानुसार त्याचे वेगवेगळे क्लासिफिकेशन होत असतात. त्यामध्ये आपण डिझेल इंजिन पॉवर सायकलमध्ये आपली जी काही हीट आहे ती कॉन्स्टंट प्रेशरला ऍड करत असतो, म्हणून डिझेल इंजिन सायकललाच आपण कॉन्स्टंट प्रेशर सायकल असं देखील म्हणत असतो. तर बघा याच्यावरती तुमचा एक मल्टिपल चॉईस क्वेश्चन देखील सेट होऊ शकतो की डिझेल इंजिन वर्क्स ऑन डॉट 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 पॉवर सायकल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन असतील, एक असेल ऑटो सायकल, दुसरा असेल डिझेल सायकल, ड्युएल सायकल किंवा ब्रिटॉन सायकल, असे 4 ऑप्शन असू शकतील. त्याचबरोबर अजून एक इथं क्वेश्चन फ्रेम होण्याची शक्यता आहे की डिझेल सायकल इज डॉट डॉट डॉट. मग त्याच्यामध्ये 4 ऑप्शन असतील, कॉन्स्टंट व्हॉल्यूम सायकल, कॉन्स्टंट प्रेशर सायकल, त्यानंतर
पार्टली कॉन्स्टंट प्रेशर अँड पार्टली कॉन्स्टंट व्हॉल्यूम सायकल आणि नन ऑफ द अबाव. तर अशा पद्धतीने तुम्हाला दुसरा क्वेश्चन याच्यावरनं सेट होऊ शकतो. तर अशा पद्धतीचं आपण हे इंट्रोडक्शन बघितलं तुमच्या डिझेल इंजिनच्या बाबतीतलं. तर इथे दोन्ही पार्ट आपण कव्हर केले की 4 स्ट्रोक म्हणजे काय होतं आणि त्याचबरोबर डिझेल इंजिन म्हणजे काय होतं. तर आता आपण काय करूया, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंगच्या पार्टकडे जाऊया. तर बेसिकली जे काही कॉम्पोनंट्स असणार आहेत ते ऑलरेडी आपण मागच्या लेक्चरमध्ये सगळे शिकलेलो आहोत. तर आता आपण फक्त थोडा शॉर्ट मध्ये त्याचा ओव्हरव्ह्यू घेऊया आणि डायरेक्टली आपण त्याच्या कन्स्ट्रक्शनकडे जाणार आहोत. ठीक आहे. तर बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ 4 स्ट्रोक डिझेल इंजिन. तर कन्स्ट्रक्शन जर ज्यावेळी बघायला गेलं तर सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचा जो तुमचा पार्ट असतो, हा जो काय पार्ट आहे त्याला आपण काय म्हणत असतो, इट इज कॉल्ड ॲज सिलेंडर ब्लॉक. ठीक आहे. आणि या ब्लॉक मध्ये तुमचा हा सिलेंड्रिकल शेप दिसत आहे, त्याला आपण सिलेंडर म्हणत असतो. आणि या सिलेंडरमध्ये जो रेसिप्रोकेट होत असतो त्याला आपण काय म्हणत असतो, पिस्टन असं म्हणत असतो. या पिस्टनवरती ह्या पिस्टन रिंग्स आपण प्रोव्हाइड केलेल्या असतात टू अवॉइड द लिकेज ऑफ कंबशन. त्यानंतर याचं जे काही टेम्परेचर आहे हे मेंटेन राहावं म्हणून आपण अशा पद्धतीचं कुलिंग जॅकेट प्रोव्हाइड करत असतो आणि त्या कुलिंग जॅकेटमध्ये आपण एक कुलिंग मीडियम म्हणून कुलंट देत असतो. त्यानंतर बघा, जर आपण इकडचा पार्ट बघायला गेला तर हा तुमचा कनेक्टिंग रॉड असणार आहे. ठीक आहे. मग कनेक्टिंग रॉडला पिस्टनशी कनेक्ट करण्यासाठी आपण काय करत असतो, पिस्टन किंवा गजन पिनचा वापर करत असतो. ठीक आहे. हा कनेक्टिंग रॉडचा स्मॉल एंड आहे. द स्मॉल एंड ऑफ द कनेक्टिंग रॉड इज कनेक्टेड टू द पिस्टन विथ द हेल्प ऑफ दिस गजन पिन अँड दिस इज अ बिग एंड. हा दुसरा दिसतोय तो तुम्हाला काय दिसतोय, बिग एंड डेरिंग आहे, बिग एंड आहे. तो आपण काय करत असतो, क्रँकशाफ्टला कनेक्ट करत असतो विथ द हेल्प ऑफ क्रँक पिन. ठीक आहे. त्यानंतर जर खालचा पार्ट जर बघायला गेला तिथे तुम्हाला काय दिसते, तर ही तुमची क्रँकेस दिसते. ठीक आहे. हा जो काही स्पेस आहे त्याला आपण क्रँकेस म्हणत असतो आणि क्रँकेस ऑलरेडी आपण स्टडी केलं होतं की त्याच्यामध्ये ऑइल संप म्हणून देखील ती ऍक्ट करत असते. इथे तुमचं लुब्रिकेटिंग ऑइल दिसते जे लुब्रिकेशन पर्पज साठी आपण वापरत असतो. ठीक आहे. हा इथला पार्ट झाला. आता आपण जर इथला वरच्या पार्ट मध्ये बघायला गेलं तर बघा, सिलेंडर ब्लॉक जे आहे त्याच्या वरती एक पोर्शन असतो, त्या सगळ्या पोर्शनला आपण म्हणत असतो इट इज नोन ॲज अ सिलेंडर हेड. आणि तुमचा सिलेंडर हेड काय करत असतो, तुमच्या सिलेंडर ब्लॉकला टॉप पोर्शन कव्हर करून तिथे एक स्पेस क्रिएट करत असतो. त्या स्पेसला आपण म्हणत असतो कंबशन चेंबर. तर तुम्ही बघू शकता आता पिस्टन जो आहे तो टॉप डेड सेंटरला आहे आणि टॉप डेड सेंटरला पिस्टन असल्यानंतर ज्यावेळी त्याच्यावर सिलेंडर हेड येऊन बसतं आणि ही जी काही स्पेस क्रिएट होती, हा जो काही चेंबर क्रिएट होतो त्याला आपण म्हणत असतो कंबशन चेंबर, जिथं तुमचं कंबशन घडत असतं. ठीक आहे. त्यानंतर आपण सिलेंडर हेड मध्ये हे सगळे पार्ट्स असणार आहेत. तुमचे इनटेक पोर्ट असणार आहे की ज्याच्यामध्ये तुमची काय होईल, एअर आतमध्ये येणार आहे. एअर आतमध्ये आल्यानंतर त्याला सिलेंडरमध्ये इनटेक करण्यासाठी जो वॉल्व्ह असतो त्याला आपण इनटेक वॉल्व्ह म्हणत असतो. त्यानंतर सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर जो तुमचे जे काही एक्झॉस्ट गॅस आहेत त्याला बाहेर काढण्यासाठी जो काही पोर्ट असतो त्याला आपण एक्झॉस्ट पोर्ट म्हणत असतो आणि तो जो काही वॉल्व्ह असतो त्याला आपण एक्झॉस्ट वॉल्व्ह असं म्हणत असतो. ठीक आहे. हे दोन्ही जे काही वॉल्व्ह असणार आहेत ते आपण कॅमशाफ्टच्या मदतीनं ऑपरेट करत असतो. तर त्या एक्झॅक्टली टायमिंग नुसार कोणत्या टायमिंगला कोणता वॉल्व्ह ओपन व्हावा याचा आपण एक टायमिंग बेल्टच्या नुसार आपण त्याचं सेटिंग केलेलं असतं आणि त्यानुसार कॅमशाफ्ट ऑपरेट होत असतात आणि वॉलचं ओपनिंग आणि क्लोजिंग करायचं काम तुमचं कॅमशाफ्ट करत असतो. ठीक आहे. तर हे एक डिझेल इंजेक्टर असल्यामुळं इथं आपण काय बसवलेलं आहे, इथं फ्युएल इंजेक्टर बसवलेला आहे जो काय करेल, तुमचं डिझेल इंजेक्ट करणार आहे ऍट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक. त्यानंतर याच्या डिझेल इंजेक्टरच्या लास्टला तुमची काय बसवलेलं आहे, इंजेक्टर नॉझल बसवलेले आहे आणि नॉझलचं ऑलरेडी आपण फंक्शन बघितलेलं आहे की जे काही प्रेशराइज एनर्जी आहे त्याचं कन्व्हर्जन हाय व्हेलॉसिटीमध्ये म्हणजेच कायनेटिक एनर्जीमध्ये करायचं काम तुमची नॉझल करत असती. तर इथं फ्युएल इंजेक्टरला हाय प्रेशराइज फ्युएल सप्लाय करायचं काम तुमचा फ्युएल पंप करणार आहे आणि त्या फ्युएल पंप मधनं जे काय आलेलं हाय प्रेशराइज फ्युएल आहे त्याला इंजेक्ट करायचं काम तुमचा हा फ्युएल इंजेक्टर करणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये अजून एक आपण पोर्शन बघूया. आता पिस्टनची जर पोझिशन बघितली तर पिस्टन आता काय आहे, तुमच्या सिलेंडरमध्ये टॉपमोस्ट पोझिशनला आहे. तर त्या पोझिशनला आपण काय म्हणत असतो, टॉप डेड सेंटर. बघा, द पोझिशन ऑफ द पिस्टन at a topmost point in the cylinder is known as a top dead center. त्याचप्रमाणे जर पिस्टन ज्यावेळी आपण खाली पूर्णपणे अशा पद्धतीनं मूव्ह होत गेला आणि मूव्ह झाल्यानंतर तो इथं आला, ह्या पॉइंटला आला, तर आपण त्या पॉइंटला म्हणत असतो बॉटम डेड सेंटर. द पोझिशन ऑफ द पिस्टन at bottommost point in the cylinder is known as the bottom dead center.
ठीक आहे. आणि ज्यावेळी तुमचा हा पिस्टन आहे, ज्यावेळी टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटर पर्यंत असं एक डिस्टन्स कव्हर करत असतो, तर ह्या डिस्टन्सला आपण काय म्हणत असतो, इट इज नोन ऍज द स्ट्रोक. डिस्टन्स कव्हर बाय द पिस्टन फ्रॉम टॉप डेड सेंटर टू द बॉटम डेड सेंटर इज नोन ऍज द स्ट्रोक. ठीक आहे. तर हे जनरल त्याचं कन्स्ट्रक्शनचा पार्ट झालेला आहे. तर आता आपण काय करूया, त्याचा जो काय पुढचा पार्ट आहे वर्किंगचा आपण वन बाय वन स्टडी करत जाऊया. ठीक आहे. तर आता आपण बघतोय बघा, वर्किंग ऑफ 4 स्ट्रोक डिझेल इंजिन. तर मगाशी ज्या पद्धतीने आपण डिस्कस केलं, डिझेल इंजिन ही जी काही सायकल आहे त्याच्यामध्ये ती सायकल, एक मेकॅनिकल सायकल पूर्ण होण्यासाठी आपल्याला पिस्टनचे 4 स्ट्रोक करावे लागतात, त्याच्यामध्ये 2 रिव्हॉल्युशन क्रँकशाफ्टचे होत असतात. तर ते 4 स्ट्रोक कोणते आपण डिस्कस केलं होतं, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट, अशा पद्धतीने ते 4 स्ट्रोक असणार आहे. तर आता आपण काय करूया, वन बाय वन ते स्ट्रोक बघत जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा येईल बघा तुमचा सक्शन स्ट्रोक. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा येईल तुमचा सक्शन स्ट्रोक. सक्शन स्ट्रोकला दुसरं नाव आहे इनटेक स्ट्रोक, किंवा दुसरं अजून एक नाव आहे इंडक्शन स्ट्रोक. असे वेगवेगळे त्याला नाव आहेत. सक्शन स्ट्रोक, त्यालाच आपण इनटेक स्ट्रोक म्हणणार आहोत, त्याचबरोबर त्याला इंडक्शन स्ट्रोक देखील आपण म्हणणार आहोत. तर एका डायग्रामच्या मदतीने सक्शन स्ट्रोक समजून घेऊया. तर याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, सक्शन स्ट्रोकच्या वेळी काय होणार आहे, तुमचा हा जो काय इंटेक वॉल्व आहे तो तुमचा इंटेक वॉल्व सुरुवातीला ओपन होणार आहे. ठीक आहे. इंटेक वॉल्व ओपन झाल्यानंतर जी काय ऍटमॉस्फिअर मधली जी काय फ्रेश एअर आहे ती तुमच्या सिलेंडर मध्ये काय होणार आहे, अशा पद्धतीनं इंटेक वॉल्व मधून आत यायचा प्रयत्न करणार आहे. आणि पिस्टन तुमचा टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटर पर्यंत जसं ट्रॅव्हल होत जाईल त्याप्रमाणे तुमचा हा जो काही सिलेंडर आहे पूर्णपणे एअरनं भरत जाणार आहे. ठीक आहे. तर ह्यावेळी तुमचं काय होईल, पिस्टन टॉप डेड सेंटर पासून बॉटम डेड सेंटर पर्यंत येईल, इनलेट वॉल्व ओपन असणार आणि त्या वॉल्वच्या मदतीनं तुमची जी काय बाहेरची फ्रेश एअर आहे ती तुमच्या इनलेट वॉल्व मधनं आतमध्ये येणार आहे. आणि आता तुमचा पूर्णपणे जो काही सिलेंडर आहे ते फुल ऑफ द फ्रेश एअरनं भरलेलं आहे. ठीक आहे. तर हे झालं तुमच्या इंटेक स्ट्रोकच्या बाबतीत. ह्यावेळी जर क्रँकचं रिव्हॉल्युशन आपण जर बघायला गेलं तर क्रँक आपला इथं होता 0 डिग्रीला, तर इथं काय झालं 0 डिग्री पासून 180 डिग्री पर्यंत तुमचं काय झालं, क्रँकचं रिव्हॉल्युशन झालेलं आहे. तर हे झालं तुमच्या सक्शन स्ट्रोकच्या बाबतीत. आता पुढे जाऊया आपण सेकंड स्ट्रोक कडे. सेकंड स्ट्रोक असणार आहे तुमचा कॉम्प्रेशन स्ट्रोक. तर बघा, कॉम्प्रेशन स्ट्रोक मध्ये काय होणार आहे, कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या वेळी दोन्ही हे जे वॉल्स असणार आहेत, इनलेट वॉल्व ऍज वेल एज एक्झॉस्ट वॉल्व, दोन्ही वॉल्स क्लोज असणार आहेत. त्यामुळं जर जसा पिस्टन तुमचा बॉटम डेड सेंटर कडून टॉप डेड सेंटर कडे ट्रॅव्हल करावे लागेल त्यावेळी एअरला जाण्यासाठी कुठेही बाहेर पॅसेज नसणार आहे, कारण दोन्ही वॉल्स बंद असणार आहेत. त्यावेळी एअरचं तुमच्या कॉम्प्रेशन चालू होणार आहे. बघा, आपण कॉम्प्रेशन कशा पद्धतीने करत आहोत, बाय रिड्युसिंग इट्स व्हॉल्यूम. आपण व्हॉल्यूम कमी करत चाललेलो आहोत आणि व्हॉल्यूम हळूहळू जसं कमी होत जाईल त्याप्रमाणे त्याचं प्रेशर काय होत जाणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. मग हा जो काही स्ट्रोक असतो त्याला आपण म्हणत असतो कॉम्प्रेशन स्ट्रोक. याच्यामध्ये दोन्ही वॉल्स बंद असतात आणि पिस्टन तुमचा बॉटम डेड सेंटर कडून टॉप डेड सेंटर कडे जात असतो आणि त्यावेळी कॉम्प्रेशन ऑफ द एअर तुमच्या होत असतो. ठीक आहे. तर यावेळी मगाशी आपण सक्शन स्ट्रोकला 0 to 180 डिग्री आलो होतो. आता यावेळी काय होईल, 180 to 360 डिग्री तुमची क्रँकचं रिव्हॉल्युशन होणार आहे आणि इथं तुमच्या एक क्रँकचं रिव्हॉल्युशन पूर्ण होणार आहे. आता ज्यावेळी तुमच्या एअरचं कॉम्प्रेशन होणार आहे त्यावेळी बघा, आपण व्हॉल्यूम कमी करून त्याचं प्रेशर इन्क्रीज करत होतो, तर त्याचं प्रेशर आणि टेम्परेचर दोन्ही पॅरामीटर तुमचे इथं वाढलेले दिसणार आहेत. ठीक आहे. तर आता तुमच्याकडे काय आहे, हाय प्रेशराइज हाय टेम्परेचर कॉम्प्रेस्ड एअर तुमच्या सिलेंडर मध्ये आता ऑलरेडी तयार झालेली आहे आणि त्याचं टेम्परेचर इतकं जास्त झालेलं आहे की डिझेलचे जे काय ऑटो इग्निशन टेम्परेचर आहे, ऑटो इग्निशन टेम्परेचर म्हणजे काय, त्या डिझेलला आपण स्प्रे केल्या ऑटोमॅटिकली ते इग्नाइट व्हायला चालू होणार आहे. त्याला कोणत्याही प्रकारच्या एक्सटर्नल सोर्सची गरज नसणार आहे. तर अशाला आपण म्हणत असतो, त्या टेम्परेचरला म्हणत असतो ऑटो इग्निशन टेम्परेचर, जे ऑलरेडी तुमच्या आता कॉम्प्रेस्ड एअर मध्ये अचीव झालेलं आहे. मग ऍट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडला काय होईल, तुमचा जो काही डिझेल इंजेक्टर आहे तो डिझेल इंजेक्टर इन द फॉर्म ऑफ फाईन स्प्रे मध्ये तो तुमचा डिझेल इंजेक्ट करायला चालू करणार आहे. मग डिझेल इंजेक्ट केल्या काय होईल, तुमचं त्या डिझेल इमिजिएटली काय होईल, बर्न व्हायला चालू होईल आणि त्यामधनं ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ प्रेशर क्रिएट होईल त्या कंबशनचं. आणि ते कंबशनचं जे काय प्रेशर असणार आहे ते तुमच्या ह्या पिस्टनच्या हेडवरती सगळं प्रेशर ऍक्ट व्हायला चालू होणार आहे. तर बघा, थर्ड स्ट्रोक कडे आपण जाऊया. थर्ड स्ट्रोक असणार आहे तुमचा
पॉवर स्ट्रोक ज्याला आपण म्हणत असतो त्यालाच आपण एक्सपान्शन स्ट्रोक देखील म्हणत असतो किंवा वर्किंग स्ट्रोक देखील म्हणत असतो. तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, इमेज मध्ये आपण बघू शकतो की एंड ऑफ द कॉम्प्रेशन आपण काय केलं, ह्या फ्युएल इंजेक्टरच्या मदतीने काय केलं, आपण डिझेल इंजेक्ट केलं आणि इमिजिएटली तुमचं डिझेल काय झालं, बर्न व्हायला चालू झालं, कंबशन प्रोसेस स्टार्ट झाली. अँड बिकॉज ऑफ दिस कंबशन हे जे काय गॅस काय करणार आहेत, हाय प्रेशर ह्या पिस्टनच्या टॉप वरती एक्झर्ट करणार आहेत, प्रेशर फोर्स याच्यामध्ये एक्झर्ट करणार आहेत आणि ह्याच्या मोशन मध्ये काय होईल, पुन्हा तुमचा पिस्टन जो काय आहे तो टॉप डेड सेंटर कडून बॉटम डेड सेंटर कडे ट्रॅव्हल करायला लागणार आहे. आणि हाच जो स्ट्रोक असतो त्या स्ट्रोकला आपण काय म्हणत असतो, पॉवर स्ट्रोक आणि युजफुल स्ट्रोक असं म्हणत असतो. तर यावेळी देखील काय असणार आहे, तुमचे दोन्ही वॉल्स याच्यामध्ये क्लोज असणार आहेत. तर क्रँकच्या रिव्हॉल्युशनच्या बाबतीत बघायला गेलं तर पहिल्या 2 स्ट्रोक मध्ये तुमचं 360 डिग्री कव्हर झालं होतं. आता त्याच्या पुढे काय होणार आहे, 540 डिग्री पर्यंत तुमचा क्रँक काय होणार आहे, कव्हर होणार आहे. ठीक आहे. आता जसं ह्याचं कंबशन होत जाणार आहे, यातली जी काही पॉवर आहे त्याप्रमाणे काय होईल, तुमचा पिस्टन खाली खाली असे येणार आहे आणि तो बॉटम डेड सेंटरला येणार आहे. कंबशन आता पूर्णपणे झालेलं आहे. ते जो काही आपला इंजिन मध्ये असणारी पॉवर जी काय आहे त्या डिझेल मधली पूर्णपणे आता संपलेली आहे. आता आपल्याला काय करायला पाहिजे, ते काय कंबशन झाल्यानंतर जे काय राहिलेले बाय प्रोडक्ट्स आहेत त्याला आपण बाहेर एटमॉस्फिअर मध्ये टाकायला पाहिजे, जेणेकरून पुढच्या वर्किंग सायकलसाठी आपण नवीन फ्रेश एअर त्याच्या आतमध्ये घेणार असू. तर तोच तुमचा स्ट्रोक असतो, त्या स्ट्रोकला आपण म्हणत असतो एक्झॉस्ट स्ट्रोक. बघा, एक्झॉस्ट स्ट्रोक मध्ये कशा पद्धतीने होणार आहे, तर तुमचे जे काय कंबशन पूर्ण झाल्यानंतर जे काय बाय प्रोडक्ट्स असणार आहेत, एक्झॉस्ट गॅस असणार आहेत, हे तुम्हाला ते दिसतात. त्या एक्झॉस्ट गॅसला आपल्याला सिलेंडरच्या बाहेर काढायचं आहे, जेणेकरून आपण फ्रेश एअर पुन्हा आतमध्ये घेणार आहोत. तर आपण एक्झॉस्ट वॉलच्या मदतीनं हे जे काय एक्झॉस्ट झालेले गॅस आहेत ते काय करत असतो, इथून असे बाहेर काढत असतो. ठीक आहे. मग त्यावेळी पुन्हा पिस्टन तुमचा काय होईल, हळूहळू बॉटम डेड सेंटर कडून टॉप डेड सेंटरकडे ट्रॅव्हल व्हायला लागणार आहे. तर अशा पद्धतीने काय होईल, जसं पिस्टन वर येत जाईल त्याप्रमाणे काय होतील, हे सगळे गॅस पूर्णपणे ह्या एक्झॉस्ट वॉलच्या मदतीनं बाहेर काढले जातील आणि फायनली सगळे एक्झॉस्ट गॅस तुमचे बाहेर जातील. आणि इथं आपली पुन्हा जे काही क्रँकचं रोटेशन होतं ते 540 डिग्री पासून 720 पर्यंत पूर्ण होणार आणि इथं 2 रिव्हॉल्युशन तुमचे पूर्ण होतील आणि इथं पूर्ण एक मेकॅनिकल सायकल तुमची कंप्लीट झाली, की ज्याच्यामध्ये 4 स्ट्रोक होते आणि 2 रिव्हॉल्युशन होते. आता पुढच्या सायकलला बघा, पुन्हा हे सगळे एक्झॉस्ट गॅस बाहेर गेल्यानंतर काय होणार आहे, पुन्हा तुमचा इनलेट वॉल ओपन होईल आणि फ्रेश एअर पुन्हा तुमच्या सिलेंडरमध्ये ऍडमिट केली जाईल विथ द हेल्प ऑफ युअर इनलेट वॉल. इनलेट वॉल ओपन करून पुन्हा फ्रेश एअर आतमध्ये ऍड केली जाईल, पुन्हा त्याचं कॉम्प्रेशन होईल, पुन्हा डिझेल स्प्रे होईल, पुन्हा पॉवर स्ट्रोक होईल, पुन्हा एक्झॉस्ट स्ट्रोक होईल. तर अशा पद्धतीने काय होतील, ही जी काय सायकल आहे ती रिपीट होत राहणार आहे. ठीक आहे. तर बघा, 4ही स्ट्रोक आपण आता एकत्रित घेतले तर तुम्हाला कळून जाईल की हा तुमचा इंटेक स्ट्रोक आहे, कॉम्प्रेशन स्ट्रोक आहे, पॉवर आहे आणि एक्झॉस्ट आहे. तर इंटेक मध्ये तुमची एअर आतमध्ये आली थ्रू दिस इनलेट वॉल, त्यावेळी पिस्टन टॉप पासून बॉटम कडे ट्रॅव्हल झाला. पुन्हा कॉम्प्रेशनच्या वेळी दोन्ही वॉल्स बंद होते, पिस्टन बॉटम पासून टॉप कडे गेला आणि एअरचं तुमच्या कॉम्प्रेशन झालं. तर तिथं एक हाय प्रेशर हाय टेम्परेचर तुमची एअर क्रिएट झाली, त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने फ्युएल इंजेक्टरच्या मदतीने आपण डिझेल इंजेक्ट केलं आणि डिझेल तुमचं जे काय आहे ते बर्न व्हायला चालू झालं आणि पुन्हा तुमचा पिस्टन टॉप पासून बॉटम कडे ट्रॅव्हल झाला, तुम्हाला इथे एरोच्या मदतीने दिसत आहे. त्यानंतर पूर्ण कंबशन झाल्यानंतर जे काही कंबशनचे गॅसेस आहेत ते आपण बाहेर काढत असतो, त्या स्ट्रोकला आपण एक्झॉस्ट स्ट्रोक म्हणत असतो. त्यामध्ये हे जे काही एक्झॉस्ट गॅस आहेत ते आपण एक्झॉस्ट स्ट्रोकच्या मदतीने काय करत असतो, बाहेर काढत असतो. तर अशा पद्धतीने तुमचं डिझेल इंजिनचं हे वर्किंग असणार आहे. तर आता आपण काय करूया, एका अॅनिमेशनच्या मदतीनं हे 4ही स्ट्रोक एकदा बघूया आणि त्यानंतर मग आपण ऍप्लिकेशनच्या पार्टकडे जाऊया. तर बघा, इथं तुमचा सक्शन स्ट्रोक आहे, पिस्टन टॉप पासून बॉटम कडे आला, कॉम्प्रेशन होत आहे, डिझेल आता इंजेक्ट होईल. बघा, डिझेल इंजेक्ट झालं, त्यामुळं काय झालं, तुमचा पॉवर स्ट्रोक क्रिएट झाला आणि तुमचे जे काही कंबशनचे प्रोडक्ट्स आहेत आता आपण एक्झॉस्ट स्ट्रोक मधून काय करतोय, बाहेर काढतोय. ठीक आहे. तर 4ही स्ट्रोक आपण कनेक्ट करूया. दिस इज युअर सक्शन स्ट्रोक. ऑब्झर्व द पोझिशन ऑफ द वॉल ऑल्सो. कॉम्प्रेशन स्ट्रोक्सला बघा, दोन्ही वॉल बंद आहेत, कॉम्प्रेशन होत आहे, आता डिझेल इंजेक्ट झालेला आहे, कंबशन स्टार्ट झालं, पिस्टन पुन्हा टॉप पासून बॉटम कडे ट्रॅव्हल होत आहे. कंबशनचे जे काय बाय प्रोडक्ट्स आहेत ते आपल्याला बाहेर काढण्यासाठी आपण एक्झॉस्ट वॉल ओपन केला आणि पूर्ण बाहेर काढले. त्याचबरोबर तुम्ही कॅमची देखील पोझिशन ऑब्झर्व करू शकता, तुम्हाला टॉपला कॅम दिसत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचं काय असणार आहे, वर्किंग होत असणार आहे तुमच्या डिझेल इंजिनचं.
ठीक आहे. तर आता नेक्स्ट आपण बघूया ऍप्लिकेशन पार्ट. जर ऍप्लिकेशनचा पार्ट जर बघायला गेला तर बघा डिझेल इंजिन जे काय असणार आहे तर एक हेवी इंजिन असतं. डिझेल इंजिन एक काय असतं, हेवी इंजिन असतं ऍज कम्पेअर टू युअर पेट्रोल इंजिन. ठीक आहे. त्यामुळे याचे जर ऍप्लिकेशन्स बघायला गेले तर बघा डिझेल इंजिन्स आर कॉमनली युज्ड इन, तर आपण कुठं कुठं वापरू शकतो, पॉवर जनरेटर्स. ठीक आहे. पॉवर जनरेशनसाठी तुमचे जे काही जनरेटर्स असतात त्यामध्ये मोस्टली आपण डिझेल इंजिन वापरत असतो. ठीक आहे. एखाद्या रॅलीमध्ये किंवा मिरवणुकीमध्ये जे काही जनरेटर असतं बघा ते डिझेल इंजिन असतं. त्याचबरोबर दुसरं एक महत्वाचं ऍप्लिकेशन आहे तर तुझे ते डिझेल इंजिन जे आहेत ते आपण ऑटोमोबाईल्स मध्ये वापरत असतो. स्पेसिफिकली ज्या मोठ्या व्हेकल्स असतात त्याच्यामध्ये आपण जसं की बस असेल, ट्रक्स असतील, ठीक आहे, तर अशामध्ये आपण काय करत असतो, तुमचे डिझेल इंजिन वापरत असतो. त्यानंतर तिसरं आहे लोकोमोटिव्ह, म्हणजे रेल्वेमध्ये देखील आपण डिझेल इंजिन्स वापरत असतो. त्यानंतर कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट्स आहेत, जे काही कन्स्ट्रक्शनचे वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत आपण वापरत असतो, त्यामध्ये देखील स्पेसिफिकली आपण डिझेल इंजिनचा वापर करत असतो. आणि त्याचबरोबर ऍग्रिकल्चर इक्विपमेंट्स मध्ये देखील आपण डिझेल इंजिनचा वापर करत असतो. ठीक आहे. तर आजच्या या लेक्चरला आपण पूर्ण कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपण डिझेल इंजिनचं बघितलं. तर 4 स्ट्रोक म्हणजे काय बघितलं, त्याचबरोबर डिझेल इंजिनचं काय होतं ते बघितलं, त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग देखील आपण डिटेलमध्ये बघितलं. त्यानंतर त्याचे ऍप्लिकेशन स्टडी केले. तर तुमच्या सिलेबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नुसार तुम्हाला सिलेबसला फक्त 4 स्ट्रोक डिझेल इंजिनच आहे, पेट्रोल इंजिनचा पार्ट नाही आहे. परंतु याच्यामध्ये जे काय 4 स्ट्रोक पेट्रोल इंजिनचं जे काय वर्किंग होत असतं ते सिमिलरली तुमच्या 4 स्ट्रोक डिझेल इंजिन सारखंच असतं. फक्त त्याच्यामध्ये फरक इतकाच असतो की त्याच्यामध्ये स्पार्क प्लग आणि कार्बोरेटर हे दोन ऍडिशनल पार्ट असतात. जे डिझेल इंजिन मध्ये फ्युएल पंप आणि फ्युएल इंजेक्टर होता त्याला रिप्लेस करणार आहेत तुमचे कार्बोरेटर आणि स्पार्क प्लग. आणि इनटेक मधून डिझेल इंजिनच्या बाबतीत फक्त एअर आतमध्ये येत होती, तर पेट्रोल इंजिनच्या बाबतीत काय असणार आहे, एअर आणि फ्युएल याचं मिक्सचर असेल जे कार्बोरेटरनं तयार केलं असेल अकॉर्डिंग टू तुमच्या वर्किंग कंडिशन नुसार, व्हेकलच्या कंडिशन नुसार. आणि ते मिक्सचर होमोजिनियस मिक्सचर तुमच्या इंटेक मधून आतमध्ये येत असणार आहे. बाकीची जी काही सगळी प्रोसेस आहे ती सेमच असणार आहे. ऍट द एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक स्पार्क इग्निशन इंजिन मध्ये, ज्याला आपण पेट्रोल इंजिन म्हणत असतो, त्याच्यामध्ये स्पार्क पडून इग्निशन इनिशिएट होत असतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये एवढाच फरक आहे. तर याचबरोबर मी काय करतोय, पेट्रोल इंजिनचं आणि डिझेलचं इंजिनचं अजून एक चांगलं व्हिडिओ देखील मी आपल्या गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करतोय. ते देखील तुम्ही व्हिडिओ बघा, त्यानंतर तुम्हाला अजून थोड्या चांगल्या पद्धतीने ते समजणार आहे. ठीक आहे. ओके, थँक्यू.